पक्ष आई गावदेवी पारिवली या दोन्ही संघाच्या संघटकांना आम्ही परत महत्त्वपूर्ण सूचना करतोय की आपण त्या सूचनेचं पालन करायचं आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्समध्ये येऊन आपण तयारीत राहायचं आहे. तर इशारा येतोय सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिल्या दिवसाचा आपण पाहतोय जवळपास दुसऱ्या क्षेत्राकडे वाटचाल करताना हा खेळ पाहतोय आपण पहिल्या फेरीतला शेवटचा सामना म्हणजे 7वा सामना आपण पाहतोय. ट्रिपलेस केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या हजारो क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. पहिला चेंडू सफल झाला. ऑन साईडकडे फक्त चेंडूला टर्न केले. बॅकवर्ड स्कोरलिक रिजनकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. पहिल्या चेंडूवर आदेश आपलं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय. मुकेश स्फोट महापोली विपक्ष श्रावणी 11 पिळंजे अशी ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान तुल्यबळ लढतची अपेक्षा आपण इथं मात्र करतोय. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना विनोदजी नाईक आणि स्कोरलेक पंच पाहतोय आपण. एक अतिशय चांगला आदर्श खेळाडू म्हणजे जय बजरंग 11 सेलार संघाचा अमर पाटील. नेहमीच या खेळाडूचा दबदबा असतो जेव्हा जेव्हा जय बजरंग 11 सेलार संघ कुठल्याही मैदानामध्ये असतोय. का तुफानी खेळाडू आहे, पण बघा मित्रांनो जबाबदारी ज्याकडे सोपवली ती जबाबदारी पार पडायला हरकत नाही आहे. यावेळेस पाहता जबाबदारी आहे स्कोरलेक पंचाची. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन ड्रेपच्या स्वरूपात फटका पाहतोय आपण. वाईडीच लॉंग ऑन रिजनकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. प्रदीप यांच्याजवळ. प्रदीप व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 2 आणि कौतुक करावं लागेल मुकेश स्फोट महापोलीस संघाचं 15 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला गोलंदाज यावेळेस पात्र अनिष्पी चेंडू खाली राहतोय आणि तिसऱ्या वेळेस पाहतोय आपण या आजच्या दिवसामध्ये जेव्हा चेंडूचा टप्पा पडतोय खेळपट्टीवर अनिश्चितपणे चेंडू खाली राहतोय आणि त्या दरम्यान मात्र इथं धावा पूर्ण करतोय फलंदाज बाईच्या स्वरूपात. 1 शॉट म्हणजे एकच धाव इथं मात्र मिळणार. अधिक धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या जर पाहिली आपण धावसंख्या 3. गोलंदाज दीपक जवळपास 16 ते 15 वर्षाचा हा एक युवा गोलंदाज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुरुवात करतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. मुकेश स्फोट महापोली आणि महापोली हे गाव जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे आणि काय दर्जेदार खेळाडू या गावाने दिले. इथं मात्र परत चेंडूला टर्न केलंय. स्कोरलेक पंच्या डोक्यावरतून चेंडू पाठीमागे निघून जातोय. स्कोरलेक रिजनकडे डीपमध्ये चेंडूला फील करतोय, थ्रो करतोय आणि अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचाचा बोट आकाशाकडे आणि इथं मात्र पहिला धक्का बसतोय. मुकेश स्फोट तर आदेश याला मात्र चांगला आदेश देता आला नाही आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. ज्या प्रकारे धावबाद झाला होता तर पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 3. पहिला धक्का मुकेश स्फोट महापोल या संघाला. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज येतोय सुशांत. चांगली फलंदाजी करावी लागेल इथं मात्र. श्रावणी 11 पिळंजे या संघासमोर जर 3 षटकामध्ये 40 किंवा 45 आकडा जर पार करायचा असेल तर आक्रमण इथं मात्र करावं लागेल. क्रमांक 3 वर जो फलंदाज आलेला आहे सुशांत आणि प्रदीप या जोडीला एक चांगली भागीदारी इथं मात्र करावी लागेल. याच पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू फ्रंट फुटला येऊन इथं मात्र पाहतो की काय घडलंय आणि याचबरोबर अजून एक फलंदाज बाद म्हणजे यष्टी दाखवली आणि ती यष्टी गोलंदाजी वाकवली. तिसरा
च्या अंदाजामध्ये हा फटका लॉंग लेग रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र यावेळेस 2 धावा सहज पूर्ण करतोय. आणि याचबरोबर पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुकेश स्पोर्ट महापोलीस संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण फक्त आणि फक्त 5. कृपया करून जे आमचे लाडके क्रिकेट रसिक आपण गार्डनमधून फिरत नाहीये, कारण की मैदानावर आहे आणि मैदानावर हा सामना सुरू आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण लगेच जा. चला फास्ट दादांनो. अजून काही आमचे क्रिकेट रसिक, चला आपण लगेच जा, मैदानाच्या बाहेर जायचं आहे. सज्ज होतोय गोलंदाज. इथं मात्र आकाश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर 2 विकेट. त्यानंतर धावसंख्या पाहतोय आपण, सॉरी थोडीशी चुकीची दुरुस्ती. आणि धावसंख्या ती धावफलकावर 6. धावसंख्या 6. गती परिवर्तन इथं मात्र पाहिलं आपण धीम्या गतीचा फर्स्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन ओळखतोय, फक्त चेंडूला टर्न करतोय मिड विकेट क्षेत्राकडे. आणि तोपर्यंत मात्र संधी होती, सहज वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. या एका धावेने संघात धावसंख्या 7. किमान पाहतोय आपण 30चा आकडा पार करावा लागेल मुकेश स्पोर्ट महापोलीस संघाला हा सामन्यामध्ये टफ फाईट जर करायची असेल. श्रावणी 11 पिळंजे एक उत्कृष्ट संघ म्हणून ज्याचं नाव आहे. याच पात्र ऑनरे पाहतोय आपण मनगटी फटका वाईडिस लॉंगॉन रिजनकडे. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. आउटफील्ड आमदार, चेंडू मात्र फरार, सीमा पार. हा चौकार. ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान जो डे नाईट पहिला कसोटी सामना आहे, दुसरा दिवस. काय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण आर अश्विन यांना. आणि जवळपास निम्मा संघ गारद झाले 90च्या आतमध्ये. धावसंख्या ऑस्ट्रेलियाची 244 धावाचं आपलं लक्ष पहिल्या डावामध्ये. यावेळेस पात्र सफल झाला होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इथं मात्र संघर्ष करावा लागतोय प्रत्येक चेंडूवर धावा बनवण्यासाठी. आणि ज्या प्रकारे पाहतोय आपण गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यावेळेस परत एक अप्रतिम लेंथरचा चेंडू. आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा हवेत स्पिंग पाहायला मिळालं आणि निघून जातो एसटीच्या हातात निर्धाव. अप्रतिम कामगिरी पाहतोय आपण या षटकामध्ये सुद्धा. धावसंख्या स्थिर धावफलकावर जर पहिले आपण 11. 2 बाद. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. आणि या 3 षटकाचा सामना म्हणजे किती चांगला मारा आतापर्यंत पाहायला मिळालं. यावेळेस पात्र टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर हवेत वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. अजून एक्स्ट्रा धावा इथं मात्र धावफलकामध्ये ऍड करताना आमची गुणलेखक सकाळपासून प्रत्येक चेंडू मागे एक अतिशय छान माहिती देताना. धावसंख्येत बदल, धावसंख्या 12. आक्रमण करावं लागेल इथं मात्र मुकेश स्पोर्ट महापोलीस संघाला किमान 30चा आकडा जर पार करायचा असेल. यस पाता चांगला फटका पाहता पण फ्लिक केलंय, चेंडूला भिरकावलंय स्कोलेच्या वरतून आउट ऑफ पार्क. हा एक दमदार षटकार. संदेश याला मात्र संघाच्या संगणकाने एकच संदेश दिल्या गेले इथं की तू थांबून खेळू नको, तू मनसोक्त फटकेबाजी कर. आणि काय अफलातून हा शॉट पाहायला मिळाला. फ्लिक टायमिंग या फटक्यामध्ये जबरदस्त होती, शक्ती होती. म्हणून चेंडू स्कोलेच्या वरतून हवाई मार्गे गेला आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. संघात धावसंख्या जर पाहिली आपण 18. इथं मात्र 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रति षटकामागे 9 धावाची सरासरी आपण पाहतोय. आणि अंतिम षटकामध्ये ही जर सरासरी कायम राहिली तर 27 धावापर्यंत मजल मारू शकतोय मुकेश स्पोर्ट महापोलीस संघ. तर माझ्यासोबत जॉईंट होताना गुणलेखक अजून सूरज. क्या बात आहे. आकाशामध्ये अतिशय चांगला छान सूरज चमकतोय. पण हा सूरज आपला नवीन इनिंग खेळ सुरुवात करण्यासाठी नवीन डाव साकारतोय गुणलेखच्या भूमिकेमध्ये. सूरज स्वागत आहे आपलं. धावसंख्या 18. 2 बाद. अंतिम षटक प्रगती पथावर
आणि गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी राहुल. गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्र शॉर्ट पिच चेंडू पण टपापर्यंत खाली जातोय. बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक आणि चेंडू मात्र नॉन स्टॉप कडे ट्रॅव्हल झाला होता आणि त्या दरम्यान अतिशय वेगात या किती धावा पूर्ण करेल पाहिजे. पंचाचा बोट आकाशाकडे. बाईच्या स्वरूपात या धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या पाहतोय आपण या 2 धावेनी 20 धावा धावपलकावर. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण सूरज. जय बजरंग 11 शेलार यांच्या माध्यमातून ही 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. जय बजरंग ट्रॉफी 2020चा हा अतिशय चांगलं धमाकेदार आयोजन पाहतोय. कारण की या मैदानावर बरेच काही आपण आयोजन पाहतोय, पण हा आयोजन सुद्धा एक सध्या चर्चेचा विषय आहे. अप्रतिम टॉस बॉक्स पाहतोय आपण क्रिकेट रसिकासाठी, ज्यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष इथं मात्र पाहतोय आपण. स्टँड पाहतोय. आदरणीय संतोष बामा भोईर यांच्या माध्यमातून आणि मंडप प्रोप्रायटरचे डेकोरेशन प्रोप्रायटर देवयानी मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून एक अप्रतिम खेळाडू कक्ष पाहतोय. VIP डाईज अफलातून आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स समालोचक कक्ष. संपूर्ण श्रेय दिल्या जाईल या 11 स्टारांना. जय बजरंग 11 सेलार संघाच्या माध्यमातून नेहमीच मोठं नाव आहे सेलार गावाचं टेनिस क्रिकेटमध्ये. आणि नयन भोईर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी छाप सोडणारा हा खेळाडू. आणि धुमाल सरांनी नेहमी जर चर्चा केली होती की एक सीझनमध्ये गोल्डन चौकार आणि गोल्डन षटकार खेचणारा हा वंडर बॉय ऑफ शेलार गावाचा सुपुत्र यांनी दाखवलंय की जय बजरंग 11 सेलार हा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतोय तो धावून येतोय. हुकचा फटका चांगला दर्जेदार आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फाईनल एक रिजनकडे. आणि तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात. एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. 21 अंतिम षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. आक्रमण करावं लागेल पण अजून षटकार चौकाराचं अपेक्षा खूप काही आहे. यावेळेस पात्र लेट कट अप्परकटच्या अंदाजामध्ये चेंडूला दिशा दिली. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे फरार होईल. सीमा पार साईड सीन कडे चौकार. तर दमदार फटका पाहिला आपण जेव्हा टप्पा पडला. या टप्प्याचा वेगाचा विचार केला तर फक्त अप्परकटचा अंदाज होता. चेंडूला दिशा दिली 4 धावासाठी. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 25. ज्यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण वाईडिस लॉंग ऑफ रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडकडे थ्रो जातोय. पंचाचा बोट आकाशाकडे आणि अजून एक फलंदाज इथं मात्र बाद. निश्चित एक अतिशय छान धून आपण ऐकली. निश्चित कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीच्या एरियामध्ये एक अतिशय चांगलं काम करतोय. सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून ज्याची छाप सोडली राजूदादा पाटील, मनापासून तुला अभिनंदन असेल. ज्या प्रकारे आपण सांगितले की येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण डोंबिवलीचं काम अजून होणार आहे. तर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 25. तर आम्ही सज्ज होतोय परत. गोलंदाज राईट आर्म द विकेट. यास पाहता ऑफ ड्रिप करायचं होतं.
त्याच्या पट्ट्यात हवा तसं आलं नाही. शॉर्ट पॉईंट रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने इथे मात्र मोठं आव्हान उभं करता येणार नाही, कारण की समोर एक चांगला दमदार संघ म्हणून याची ओळख निर्माण केली या गावाच्या या संघाने. आपल्या गावाच्या माध्यमातून खेळताना श्रावणी 11 पिळंच्या संघाने. म्हणजे क्षमता आहे, खूप काही चांगले आकर्षक फलंदाज या संघाकडे उपलब्ध आहे. म्हणून जेमतेम 35 किंवा 40चा आकडा पार करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी मुकेश स्पोर्ट महापूल या संघाला. या स्वतः लॉफ्टेड फटका आहे पण हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक वाट पाहतोय चेंडूची. अप्रतिम छेल टिपल्या गेलं आणि अजून एक फलंदाज फेल. तर शतरक्षण लावून घ्यायचंय. चला आपण एकाने थांबायचंय. चला शतरक्षण लावून घ्या, विनंती असेल. दुगाड संघाचा संगणक आणि आई गावदेवी स्पोर्ट पारिवली संघाचा संगणक व्यासपीठावर आमचे मान्यवर आदरणीय हर्षू दादा यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. आणि निश्चित आदरणीय भारत मडवी दादांना सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना पाहतोय आपण. जय बजरंग चषक 2020चा. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. आई गावदेवी स्पोर्ट पारिवली आणि दुगाड संघाचा संगणक. तर आदरणीय भारत मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. त्यासोबत हर्षू डॅशिंग अंदाज दादा आपण समोर यायचं आहे. तर 3 षटकाचा सामना असेल. तर नाणेफेक कोण मागणार? छापाशी मागाय पण येतोय काटा. तर मी मान्यवरांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायचे आहेत आणि आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर माझ्यासोबत दोन्ही संघाचे संगणक तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतोय या सामन्यासाठी. सर्वात महत्त्वाचा, कारण की दुसऱ्या फेरीतला सामना आहे. दुगाड संघाच्या संगणक नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकलेले आहे या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये. सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग.
निश्चित क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहतोय. तुमचं काय कारण आहे की तुम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय? तुमची गोलंदाजी मजबूत आहे की मात्र फलंदाजी? गोलंदाजी महत्त्वाची आहे म्हणून आम्ही फिल्डिंग केलं, कारण की या अगोदरचे सामने फिल्डिंगवरच जिंकलेले आहेत म्हणून फिल्डिंग घेतलं. तर क्षेत्ररक्षण करताना समोर जर संघ पाहिला आपण पारिवली संघ एक मोठा संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली आहे संघाने 3 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 रनापर्यंत आम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न करू. पहिला जो सामना खेळला तोच संघ कायम राहील किंवा महत्त्वाच्या सामन्यामध्ये संघात काही एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? नाही नाही नाही, तोच संघ राहील. ऑल दी बेस्ट. तर माझ्यासोबत निश्चित पारिवली संघाचा संघाने एक नाणेफेक या सामन्याची महत्त्वपूर्ण होती का? हो. तर नाणेफेकीचा कॉल कदाचित तुझ्याकडे लागला असता तुम्ही काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. इथं मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. दुगाड संघ एक मोठं संघ आहे. 3 षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 40+. संघामध्ये काही परिवर्तन पाहायला मिळेल? नाही, सेम. ऑल दी बेस्ट. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, सूचना अशी आहे की दुगाड संघाच्या संघानायकांनी प्रथम नाणेफेक जिंकलेले आहे आणि पारिवली संघाला सांगितलं या तुम्ही आमच्या अगेन्स्ट सर्वप्रथम इथं मात्र फलंदाजी करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र कॉम्प्युटर समालोचक म्हणजे ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या कामगिरीमुळे माझे परममित्र सुभाष धुमाळ सराकडे. धन्यवाद सुनील पवार सर. दरम्यान प्रेक्षकांमध्ये कुठेतरी देवराज गुंदुलकर आणि नित्यानंद भोईर हे दोघे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल आमच्या जय बजरंग शेलार स्पोर्टच्या माध्यमातून की आपण VIP डायझोर या विराजमान व्हा. आपल्या या चषकामध्ये शहरशी हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. देवराज गुंदुलकर साहेब आणि नित्यानंद भोईर साहेब दोघांना विनंती असेल की आपण VIP डायझोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर सुरेश इथं गोलंदाजी मार्कवर राईट अमोर द विकेट. यायला इन्साइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जो होता सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व संघांना एक सूचित केलं जात आहे की सेकंड राऊंडचे जेव्हा सामने सुरू होतील तेव्हा सेकंड राऊंडपासून जुने चेंडू दिले जातील. नवीन चेंडूंचा वापर केला जाणार नाही. जुने चेंडू आपल्याला सुपूर्द केले जातील आणि जुन्या चेंडूने आपण सेकंड राऊंडमधील सामने खेळायचे आहेत. सेकंड राऊंडमधील पहिला सामना आपण दुगाड बी विपक्ष पारिवली या 2 संघामध्ये पाहणार आहोत. सूरज राईट अमोर द विकेट. यावेळी जागरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्रेक्षकाच्या मध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे बेट होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. आव्हान आपण पाहतोय, आव्हान आहे ते 28 धावांचा. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग आपण लॉंगच्या मधून आपण पाहतो अतिशय उत्कृष्ट झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद. नागरिक
दत्तात्रय मडवी यांना विनंती असेल की आपण व्यायपीठाजवळून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच भरत मडवी आपणास विनंती असेल की आपणही आमच्या व्यायपीठाजवळ यायचं आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. सदानंद भोईर आपणास विनंती आहे की आपण व्यायपीठाजवळ यायचं आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल की आपली स्पर्धा आहे, आपण निसंकोचपणे आमच्या व्यायपीठाजवळ यायचं आहे. हे जे व्यासपीठ आहे हे आपल्यासाठीच आहे आणि व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद आपण लुटू शकता. याचं स्वागत केलेलं आहे 6 धावेने षटकाराने फलंदाजाने. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. स्वंग केलं होतं चेंडूला. पुन्हा एकदा मोठा फटका लाभ केलेला. यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण मौका भी दिया और चौका भी दिया. स्लॉफी वर्क.